मुंडा घेर पाहिजे त्याच्यापेक्षा 1-1.5 इंचांनी कमी पडतोय, म्हणून मी मुंड्याची उंची वाढवून घेतलेली आहे आणि परत एकदा आणि कमरेच्या रेघेवर अर्धा इंच मायनस करून तिरकस टक्स टाकून घेतलेला आहे। त्याच्या पुढे जो आपला टक्स आलेला आहे कंबर डिवायडेड करून तेवढा टक्स दिलेला आहे आणि या बघणार आहोत डीप नेक गळ्याची कटिंग। डीप नेक असल्यानंतर शोल्डर पडते, तर अजिबात तुमची या पद्धतीने कटिंग केली तर शोल्डर पडणार नाही। तर सुरुवातीला मी एक उंचीची रेघ आखून घेतले आणि नंतर पहिल्या रेघेवर कमरेचा भाग टाकायचा आहे। आता इथे माझी माप वेगळी आहेत, तुमची वेगळी असू शकतात। कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन। मी जी माप सांगते त्याच पद्धतीने माप टाकायची आहेत तुम्हाला, पण तुमची माप जी काय असतील ती ॲड करून। आता इथे दुसऱ्या रेघेवर मी टाकलेला आहे अप्पर चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता जी तिसरी रेघ आपली उंचीच्या इथे आहे तिथे आपल्याला टाकायची आहे शोल्डर। तर जी पण शोल्डर आहे त्याचा निम्मा आणि त्यातून मी हे 2 इंच वजा करून घेतलेले आहेत। जेवढी पण आपली शोल्डर आली तेवढीच मधल्या रेषेवर घेऊन अर्धा इंच बाहेर गेलेली आहे मी। अशा पद्धतीने जर मुंडा तुम्ही तिरकस कापलात तर मुंडामध्ये अजिबात घोळ येणार नाही आणि परफेक्ट मुंडा बसणार आहे। आता इथे शोल्डरच्या रेघेवर 3 इंचाची शोल्डर पट्टी टाकलेली आहे आणि उरलेला जो आहे रेघेवर तो गळा रुंदी आहे। तिथून खाली आपल्याला गळ्याची उंची टाकायची आहे। मी इथे 10 इंचावर खूण करून मी बॉक्स तयार करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बॉक्स तयार केलेला आहे। नंतर आपल्याला इथे चौकोनी राऊंडेड गळा टाकायचा होता, त्यामुळे मी तो टाकून घेतलेला आहे। नंतर आपण शिलाई मार्जिनच्या इथे या रेघा जोडून घ्यायच्या आहेत आणि आता या गळ्याच्या बॉक्समध्ये तुम्ही हवा तो गळा टाकू शकता। त्यानंतर आपल्याला या आर्म होलच्या बॉक्समध्ये म्हणजे मुंड्याच्या बॉक्समध्ये फ्रेंच कर्व अशा पद्धतीने लावून आपला मुंडा घेर जो आहे त्याचा निम्मा भरतोय का हे चेक करायचं आहे टेपनी। तर इथे मला जो मुंडा घेर पाहिजे त्याच्यापेक्षा 1-1.5 इंचांनी कमी पडतोय, म्हणून मी मुंड्याची उंची वाढवून घेतलेली आहे आणि परत एकदा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला फ्रेंच कर्व खाली सरकून परत आपल्याला हवा तो मुंडा घेर मिळतोय का बघायचा आहे। तर मुंडा घेर मोजण्याची पद्धत अशी आहे, जो पण तुमचा मुंडा घेर असेल त्याच्या निम्मे प्लस पाऊण इंच असे आपला मुंड्याचा हा घेर आला पाहिजे। तर आता इथे परफेक्ट माझा मुंडा घेर आलेला आहे। या पद्धतीने तुम्ही जर मुंडा छाटलात किंवा आकार दिलात मुंड्याला तर अजिबात तुमचा मुंड्यामध्ये घोळ येणार नाही किंवा शोल्डर सुद्धा पडणार नाही। तर इथे आपण तिरकस मुंडा घेतल्यामुळे आपल्या हा काटकोनामध्ये आपल्याला शोल्डर स्लोप द्यायचा आहे गळ्याच्या साईडला आणि असं केल्यामुळे तुमचा गळासुद्धा उचलणार नाही खांद्यावरून आणि गळ्याच्या इथे कट मारायचा आहे, फिटिंगच्या इथे कट मारायचा आहे। आता इथे आपल्याला टक्सची खूण करून घ्यायचे मध्य काढून आणि टक्सला उंची 4.5 इंच मी दिलेली आहे। इथं तुम्ही 5 इंच किंवा 4 इंच पण देऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला फिटिंगच्या साईडला पाऊण इंचावर एक खूण करून या टक्सपर्यंत असा हा तिरकस कट मारून टाकायचा आहे। म्हणजे काय होणार आहे, फिटिंगच्या खाली तुमच्या चुन्या येणार नाहीत, अगदी स्ट्रेट लाईनमध्ये फिटिंग येणार आहे। आता आपण बघूयात पुढचा भाग कसा कटिंग करायचा ते। डीप नेक असल्यानंतर पुढच्या भागाला सुद्धा कटिंगमध्ये काय काय करायचं ते बघूयात। तर इथे मी पहिली हुकाय पट्टीसाठी रेघ ओढून घेतलेली आहे अर्ध्या इंचावर आणि त्या रेघेवर आपल्याला बॅक साईडचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला जो बॅक पार्ट आहे तो जसा आहे तसा आपल्याला छापून घ्यायचा आहे। तर या पद्धतीने मी पूर्ण कडा छापून घेते किंवा रेघा ओढून घेते बॅक पार्टच्या बरोबरीने। इथे मुंडासुद्धा आपल्याला ओढून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पट्टी लावून पेपरची घडी घालायची, म्हणजे स्ट्रेट लाईन मुंड्याची सुद्धा ओढली जाणार। अगोदर आपल्याला ही बॅक साईडची मुंड्याची लाईन ओढून घ्यायची, त्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचा मुंडा कसा छाटायचा ते मी दाखवणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप साऱ्या व्हिडिओमध्ये टिप्स असतात त्यामुळे तुमच्या महत्त्वाच्या टिप्स चुकतील। तर आता इथे मी बॉक्स तयार करून घेतला आणि त्या मुंड्याच्या आतमध्ये अर्धा इंच येऊन पुढच्या भागाचा मुंडा या पद्धतीने छाटायचा आहे।
म्हणजे तुमचा पुढच्या भागामध्ये सुद्धा मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही, अगदी बॉडी बरोबर ब्लाऊज बसेल. तर अशा पद्धतीने मी मुंडा छाटत असते. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने मुंडा छाटून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा की पुढच्या भागामध्ये तुमचा घोळ आला की नाही ते. इथे मी राऊंडचं माप टाकलेलं आहे, सॉरी पॉईंटचं माप टाकलेलं आहे. शोल्डरपासून जो पण पॉईंट येतो आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून आपल्याला तो पॉईंट टाकून तिथे एक रेघ टाकायची आणि त्या रेघेवर आपल्याला फुल बसचा चौथा भाग आणि अर्धा इंच लूजिंग दिलेलं आहे, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन असं हे माप टाकून घेतलेलं आहे. तुमची जी पण फुल बस्ट असेल त्याचा चौथा भाग टाकून अर्धा इंच मार्जिन देऊन आपल्याला ही रेघ ओढून घ्यायचे. कमरेच्या इथे आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकून त्याच्या पुढे त्या रेघेपर्यंत जेवढं पण अंतर उरलेलं आहे तेवढी मी इथे टक्स तयार करणार आहे. त्यानंतर पॉईंटवर मी बसचा 10वा भाग टाकून पॉईंट काढून घेतलेला आहे आणि कमरेच्या रेघेवर अर्धा इंच मायनस करून तिरकस टक्स टाकून घेतलेला आहे. त्याच्या पुढे जो आपला टक्स आलेला आहे कंबर डिवायडेड करून तेवढा टक्स दिलेला आहे आणि या पद्धतीने टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे. नंतर हा तिरकस टक्स मुंड्याकडे न्यायचा आहे. साधारण उंचीपासून खाली 4.5 इंचावर टक्स आला पाहिजे आणि तिथून पुढे मी 1 इंचाचा दुसरा टक्स मुंड्यामध्ये देणार आहे आणि मग कटिंग करते वेळी आपल्याला हा आकार या पद्धतीने गोलाकार करून घ्यायचा आहे. फ्रेंच कर्वनी करा किंवा हाताने करा, जो पण तुम्हाला सोपा वाटेल तसा तुम्ही हा आकार देऊ शकता, पण हाताने जास्त व्यवस्थित आकार देता येतो. आता ह्यानंतर आपल्याला काय मोजून घ्यायचं आहे बघा. अर्धा इंच उंची वाढवून घेतलेली आहे मी गोलाकार टक्सला आणि नंतर हा गोलाकार टक्स जो आहे तो असा टेप वळवत वळवत उंची मोजून घ्यायचे. तर जेवढी पण उंची आलेली आहे तेवढी सरळ टक्सवर मारून घ्यायचे, म्हणजे इथे तुमचं कमी जास्त ब्लाऊजची उंची होणार नाही, टक्सची उंचीसुद्धा कमी जास्त होणार नाही. तर या पद्धतीने मुंड्यातल्या टक्सला सुद्धा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे, म्हणजे फिनिशिंग आणि फिटिंग एकदम सुंदर येते. या पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाऊज शिवून बघाच आणि मगच मला सांगा. आता बघा सरळ टक्सची उंची मोजून घेतली आणि तेवढीच ही आपली टक्सची उंची देऊन घेतलेली, कारण मग हा गोलाकार टक्स जो असतो तो कमी पडू शकतो. म्हणून मग आपल्याला इथे मुंड्यामध्ये टक्सची उंची द्यावी लागते. तर कटिंग करते वेळी बघा या पद्धतीनेच कटिंग करायचे. आता आपल्याला बॅक पार्ट ठेवायचा आहे पुढच्या पार्टवर आणि जेवढी पण उंची आलेली आहे तेवढी उंची आपल्याला इथे फिटिंगच्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे, नाही तर मग फिटिंग करते वेळी कमी जास्त उंची होऊ शकते तुमची. मग आपल्याला म्हणून अशा पद्धतीने बॅक पार्ट ठेवायचा आणि जिथे पण उंची संपली तिथे खून करून आपल्याला हा टक्स इथपर्यंत मिळवून घ्यायचा आहे. त्यानंतर या पद्धतीने आपण हा मुंडा मोजून बघायचा आहे. बॅक पार्टच्या मुंड्या एवढाच हा मुंडा झालेला असला पाहिजे. अशा पद्धतीने हा मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि इथे मी जो टक्स आपण इथे दिला तेवढाच टक्स पुढे वाढवून घेतलेला आहे आणि परत एकदा चेक करून घ्यायचं आहे बरोबर उंची झाली आहे का, नाही तर उगाच फिटिंग करताना कमी जास्त होते उंची. तर या पद्धतीने तुम्ही कटिंग केली तर खूपच छान प्रिन्सेस कटला पप येणार आहे. कप्स लावायची सुद्धा गरज लागत नाही. काय काय आपल्या ज्या ताई आहेत तर त्यांच्या बरेच कमेंट येतात की प्रिन्सेस कट चपटा होतो, तर या पद्धतीने कटिंग केली तर अजिबात चपटा होणार नाही तुमचा प्रिन्सेस कट. इथे आपण गळ्याची उंची टाकलेली आहे आणि पुढच्या गळ्याला 2.5 ते 2.25 एवढीच रुंदी द्यायची आणि माझ्या इथे ब्लाऊजला गोल गळा कट करायचा आहे त्यामुळे मी गोलच आकार दिलेला आहे आणि जेवढी उंची आपली आलेली आहे टक्सची तिथूनच आपल्याला हा आर्म होल कट करायचा आहे. अशा पद्धतीने ही मी कटिंग करून घेते आणि तुम्हाला कापडावर सुद्धा ही कटिंग कशी ठेवून कट करायची आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, कारण इथे आपण पेपर कट करून घेतलेला आहे, पण कापड जेव्हा आपल्याला स्टिच करायचं आहे जोडायचं आहे टक्सी तेव्हा आपल्याला शिलाई मार्जिन लागणार आहे. तर ती शिलाई मार्जिन ॲड कशी करायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर चला आपण हे कापडावर कटिंग करून घेऊयात. परत एकदा मुंडा मोजून बघूयात बरोबर आहे का, तर परफेक्ट आहे, अजिबात मुंडा कमी जास्त होणार नाही मागचा पुढचा. तर अशा रीतीने पेपर कटिंग झालेली आहे. आता आपण हे
कापडावर ठेवून कटिंग कशी करायची ते दाखवते. तर सुरुवातीला डबल फोल्ड घेतलेलं आहे कापड आणि बॅक पार्ट जसा आहे तसा सेम कट करून घ्यायचा आहे छापून. गळ्याची उंची पण टाकून घेतलेली आहे तिथून हे, कारण मी याच कस्टमरचे 10 ब्लाऊज शिवायचे आहेत त्यामुळे मी पेपर पॅटर्न काढून घेतलेला आहे. आणि आता प्रत्येक ब्लाऊजवर हा पॅटर्न ठेवून फक्त गळ्याचे आकार वेगवेगळे आहेत म्हणून पॅटर्नला मी गळा कट केलेला नाही आहे. आता बघा हा पुढचा पार्ट कट करायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला चारी बाजूने असा छापून घ्यायचा आहे बरोबर कागदाबरोबर. आणि त्याच्यानंतर आपल्याला जिथे टक्स आपण जोडणार आहोत किंवा टक्स ज्या भागामध्ये आहे त्याच भागामध्ये शिलाई मार्जिंग द्यायचे. तर अशा पद्धतीने मागे पुढे कापड होऊ नये म्हणून पिनासुद्धा लावून घेतलेले आहेत मी. आणि आता आपल्याला इथे टक्सच्या भागामध्ये आपल्याला शिलाई मार्जिंग ॲड करायचे. तर या पद्धतीने बरोबर परत एकदा छापून घेते, कारण आधीच्या कापडामध्ये थोडासा खालचा पार्ट कट होत होता त्यामुळे मी दुसऱ्या बाजूला हे कटिंग घेते. इथे बघा मी टक्सला शिलाई मार्जिंग अर्ध्या इंचाची ॲड करून गळ्याला कट मारून घेतला आहे आणि पॉईंटवर सुद्धा कट मारून घेतलेला आहे. तर आता याच्या पुढचा कटोरीचा पार्टसुद्धा बघूयात आपण कसा कटिंग करायचा. आणि मी आता फॅब्रिकचा गळा पण कट करून घेतलेला आहे. तर कॅमेरा ऑफ झालेला माहिती नव्हता त्यामुळे कागदाची छापताना व्हिडिओ आला नाही. तर या पद्धतीने मी पूर्ण कागद छापून घेतलेला आहे कटोरीचा आणि टक्सच्या साईडला फक्त अर्धा इंच मी शिलाई मार्जिंग ॲड केलेली आहे. तुम्हीसुद्धा अशीच कटिंग करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळाली तर योग्य मिळाली का, आणि सबस्क्राईब करा चॅनल.